चा लेख सुद्धा माझी खात्री आहे की तुम्हाला खूप आवडेल आणि तुमचा रिस्पॉन्स सुद्धा असाच मला खूप मिळेल अशी आशा करते. तर आजच्या लेखाचं शीर्षक आहे घरात सगळं आहे पण कोणीतरी हरवले आणि आजच्या लेखिका आहेत स्मिता सोनावणे गायकवाड. ऐकूया तर. काल घरात चार्जर सापडत नव्हता. म्हणजे नेहमीच्या जागेवर नव्हता. मग शोधाशोध सुरू झाली. सोफ्याच्या फटीत बघितलं, बेड खाली बघितलं, टेबलावरच्या कागदांच्या ढिगाऱ्यात बघितलं. घरातल्या प्रत्येकाला विचारून झालं. चार्जर मिळाला आणि मग सगळ्यांनी अगदी सुटकेचा निश्वास सोडला. पण त्या क्षणी मनात एक विचार आला. आपण घरात हरवलेल्या चार्जरसाठी इतके अस्वस्थ होतो, मग हळूहळू हरवत चाललेल्या माणसांचं काय? कारण माणसं अचानक हरवत नाही. ती घर सोडून जात नाही. ती रोज आपल्या समोरच असतात. सकाळी चहा देतात, ऑफिसला जातात, स्वयंपाक करतात, शाळेत जातात, टीव्ही पाहतात, मोबाईल स्क्रोल करतात. सगळं काही अगदी नेहमीसारखं दिसत असतं. फक्त त्यांच्या मनातलं काहीतरी हळूहळू बदलत असतं आणि ते बदल आपल्याला दिसत नाहीत किंवा जरी दिसले तरी आपण दुर्लक्ष करतो. कधी काळी घरातली आई खूप बोलायची. तिला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. आता ती तशीच कामं करते, पण मध्येच खिडकीतून बाहेर बघत बसते. काय विचार करत असेल? कोणीच विचारत नाही. पूर्वी वडील एखादा विनोद सांगून सगळ्यांना हसवायचे. आता ते जेवण झाल्यावर शांतपणे उठून त्यांच्या खोलीत जातात. वय वाढलं म्हणून असेल असं म्हणून आपण पुढे निघून जातो. पण कदाचित वय वाढलेलं नसतं, एकटेपणा वाढलेला असतो. आजी आणि आजोबांचं तर अजूनच वेगळं. त्यांच्याकडे वेळ असतो, पण ज्यांच्यासाठी वेळ असतो त्यांच्याकडे वेळ नसतो. पूर्वी घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. आज अनेकदा त्यांना फक्त माहिती दिली जाते. त्यांच्या गोष्टी ऐकताना आपण मोबाईलकडे बघत असतो आणि मग तेही तीच गोष्ट अर्धवट सोडून गप्प होतात. वयाच्या एका टप्प्यावर माणसाला औषधांपेक्षा जास्त गरज असते ती सोबतीची. पण हे लक्षात येईपर्यंत बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो. मुलंही हरवत आहेत. पूर्वी शाळेतून आली की घरभर आवाज असायचा. आता दार उघडतं, बॅग ठेवली जाते आणि खोलीचं दार बंद होतं. आपल्याला वाटतं आजकालची पिढीच अशी आहे. कदाचित असेलही, पण कदाचित त्यांच्याही मनात काही प्रश्न असतील, काही भीती असतील, काही न सांगितलेली दुःख असतील. कुणास ठाऊक. आजकाल घरात सगळं आहे. मोठे टीव्ही आहेत, महागडे मोबाईल आहेत, वायफाय आहे, एसी आहे, सुखसोयी आहेत. पण कधी कधी वाटतं घरातल्या माणसांपर्यंत पोहोचण्याचे रस्ते मात्र हरवले आहेत. एकाच घरात राहणारी माणसं दिवसभरात किती वेळ खरंच एकमेकांशी बोलतात? जेवलास का? लाईट बंद कर. उद्या किती वाजता जायचे? ह्याच्या पलीकडे किती संवाद उरलाय? कधी कधी रात्री सगळेजण झोपल्यावर घरामध्ये एक विचित्र शांतता असते.
त्या शांततेत घरातल्या प्रत्येक माणसाचा थकवा, त्याचं एकटेपण, त्याच्या न बोललेल्या गोष्टी भिंतींना कदाचित ऐकू येत असतील, फक्त आपल्यालाच ऐकू येत नाही. आणि गंमत म्हणजे हे सगळं कोणाच्या घरात घडत नाही, हे आपल्या सगळ्यांच्याच घरात घडत असतं. फरक एवढाच, आपण त्याला नाव देत नाही. आपण म्हणतो सगळं व्यवस्थित आहे, कारण घरात भांडणं नाही, सगळे आपापली कामं करत आहेत, कोणी तक्रार करतच नाही. पण कधी कधी तक्रार न करणारी माणसं सर्वात जास्त थकलेली असतात आणि शांत दिसणारी माणसं सर्वात जास्त हरवलेली असतात. आजही कदाचित आपल्या घरात कुणीतरी खिडकीतून बाहेर बघत असेल, कुणीतरी जुन्या फोटोकडे पाहत असेल, कुणीतरी मोबाईल हातात धरून कुणाच्या तरी फोनची वाट पाहत असेल, कुणीतरी सगळ्यांसाठी धावत असेल आणि मनातल्या मनात विचार करत असेल, माझ्यासाठीही कुणी थांबत असेल का? हा प्रश्न मोठ्याने कोणीच विचारत नाही, म्हणून तो कोणाला ऐकूही येत नाही. कालचा चार्जर शेवटी सापडला, पण त्या शोधामध्ये एक गोष्ट मात्र जाणवली. घरात हरवलेल्या वस्तू शोधणं हे खूप सोपं असतं, कारण त्या कुठेतरी आहेत, नक्कीच, हे आपल्याला माहित असतं. अवघड असतं ते घरातच असलेल्या, आपल्या अगदी जवळ असलेल्या आणि तरीही हळूहळू दूर निघून गेलेल्या माणसांना पुन्हा शोधणं. आणि कधी कधी वाटतं आपल्या घरात चार्जर हरवलेला नसतोच, हरवलेलं असतं ते एखाद्या आईचं हसू, वडिलांचा मोकळेपणा, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकणारे कान, किंवा मुलांच्या मनातलं बोलकं जग. आणि त्या हरवलेल्या गोष्टींची शोधाशोध जर सुरू झाली तर कदाचित अनेक घरांना पुन्हा नक्कीच घर पण सापडेल. धन्यवाद. लेखिका आहेत स्मिता सोनवणे गायकवाड आणि सादरकर्ती आरती गुप्ते.